पण समजा एखाद्याची थर्ड आय जर ॲक्टिव्ह झाली आपण जसं म्हणतोय, हं. तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात? खूप जास्त प्रमाणात ते अस्थिरता येते. विचारांचा गोंधळ पूर्णपणे थांबलेला असतो. कन्फ्युजन नसतं. कुठली एखादी केस ज्यावेळेस हँडल करायची असते, तर ती पूर्णपणे तिचं काय आहे एनर्जी ओके. ती हां. बघायला लागते आधी. हं, हं. तर थर्ड आयच्या याच्यात ध्यानामध्ये मी ते बघितलं, तर तिथे मला 2 एनर्जीज दिसल्या. की एखाद्या व्यक्तीला जर थर्ड आय ॲक्टिव्ह करायची असेल, तर हं. एक्झॅक्टली त्याची प्रोसिजर काय जरा ते सांगा? याला ना 2 ते 3 पद्धतीने तुम्हाला जाता येतं. सगळ्यात पहिलं जाप, ध्यान आणि त्राटक. ओके, पण मुख्य जे आहे तुम्हाला ध्यानातनंच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात. ओके, त्या मुद्रा, त्याच्यानंतर तुम्हाला शक्तिपात जो ओके. आहे, तो खूप जास्त महत्त्वाचा असतो. गुरु खूप महत्त्वाचे असतात या सगळ्या गोष्टी. हं. त्यांच्या अंगठ्याने जर स्पर्श केला, जी काही ओके. प्रोसेस आहे, हां. लिटरली तुम्हाला तुमच्या मूलाधारपासनं ते आज्ञाचक्र आणि पिनल ग्लँड हं. हा जो पोर्शन आहे, स्ट्रेट आणि राउंड असा करंट लागतो. ओके. मग आता YouTubeवरती बऱ्यापैकी मी पण पाहिलं, की थर्ड आय ॲक्टिव्हेशनचे बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळतात आपल्याला. हं, मग लोकांना असं वाटेल, की समजा ते व्हिडिओ बघून हं, आपण प्रयत्न केला, तर हं. थर्ड आय ॲक्टिव्हेट होईल. मग हे खरंच पॉसिबल आहे का नाही? नाही, अजिबात नाही. तुम्हाला गुरुशिवाय ह्या मार्गामध्ये मार्गक्रमण करूच नये. मग प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल, की बाबा हं. तुम्ही जर थर्ड आय ॲक्टिव्हेशन बद्दल सांगताय, मग हां, थोडक्यात तुम्ही शिकवणारच आहात हां. लोकांना. मग तुमची थर्ड आय ॲक्टिव्हेशन आहे का? हो. ओके. आहे. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी आज पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत अकॉल्ड कन्या कीर्ती राजगुरू मॅडम आणि त्या आज आपल्याला एका वेगळ्या विषयावरती मार्गदर्शन करणार आहे. अर्थात हायलाइट्समध्ये तुम्हाला थोडीफार झलक मिळालेली आहे. आजचा विषय आहे थर्ड आय ॲक्टिव्हेशन. सो आपण वेळ न घालवता डायरेक्ट विषयाला सुरुवात करूयात. मॅडम तुमचं पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. जनरली लोकांना माहिती आहे, की शंकरांना तिसरा डोळा आहे आणि तो उघडला की प्रलय होतो. पण तुमचं असं म्हणणं आहे, की प्रत्येक जन्माला आलेली व्यक्ती त्याची थर्ड आय ॲक्टिव्हेशन आपण करू शकतो. तर एक्झॅक्टली हे काय? प्रत्येक जन्माला आलेला व्यक्ती किंवा सजीव मनुष्य प्राणी जो आहे त्याला थर्ड आय जे आहे ते नैसर्गिकच असतं. पण आपण त्याचा यूज करत नाही त्या पद्धतीने. आता ही आंतरिक शक्ती आहे. ओके. तिला जागृत करावं लागतं. आपण ह्या सगळ्या गोष्टी बाहेर शोधतो. हां. ज्यावेळेस आपली आंतरिक शक्ती जागृत होते, त्यावेळेस आपल्याला थर्ड आयने किंवा तिसऱ्या नेत्राने आपल्याला बघायला मिळतं. आता तुम्ही म्हणताय, की प्रत्येक व्यक्तीला एक थर्ड आय असते आणि ती फक्त ॲक्टिव्हेट करावी लागते. पण एखाद्याची थर्ड आय ॲक्टिव्हेट झाली आहे, हे कसं ओळखायचं? जागृत असतो तो व्यक्ती. विचारांना स्थिरता असते, गोंधळ नसतो आणि ज्या काही चांगल्या वाईट ज्या काही घटना घडणाऱ्या असतात, हं. त्याची पूर्वसूचना किंवा भास जे आहेत चांगले वाईट, ते आधीच यायला लागतात. एखादी गोष्ट करायची आहे, तर ही चुकीची होणार आहे की नाही? त्या मार्गाला जायचं आहे की नाही? हे ओके. त्या व्यक्तीला आधीच कळायला लागतं. ओके. जे आपण इंट्युशन्स म्हणतो तोच काही येस, प्रकार आहे का? इंट्युशन पण क्लॅरिटी खूप असते त्या गोष्टींना. ओके. इंट्युशन येणं एखाद्या सेकंदासाठी येऊन जाणं, पण आपण त्याला शुअर नसतो. पण ओके. ज्यावेळेस थर्ड ॲक्टिव्ह होतो, आपण त्या गोष्टीला शुअरली सांगू शकतो. फर्मली सांगू शकतो. पण समजा एखाद्याची थर्ड आय जर ॲक्टिव्ह झाली आपण जसं म्हणतोय, हं. तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात? खूप जास्त प्रमाणात ते अस्थिरता येते. विचारांचा गोंधळ पूर्णपणे थांबलेला असतो. कन्फ्युजन नसतं. क्लिअर असतात. विचार जे आहेत क्लिअर असतात. जागृत अवस्था असते. प्रत्येक गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन जो असतो, सजग जे म्हणतो हां. आपण, सतसत विवेकबुद्धी पूर्णपणे जागृत असते त्या व्यक्तीची. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याच्या पलीकडे जाऊन न्यूट्रल काय आहे? ओके. म्हणजे खूप एखादा आनंदाचा क्षण आहे, पण तो आनंद किती एक्सप्रेस करायचा किंवा दुःख झालेलं आहे, ते दुःख किती एक्सप्रेस करायचं किंवा कसं पचवायचं? ओके. जगण्याला ओके. जो स्थिरता जी येते, ती त्याच्याने तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे सध्या आपण आजूबाजूला बघतो, की काही लोकं भाकीत करतात, की हं, भविष्यात काय होणार आहे? हं, हं. म्हणजे ग्रहांचा एक विषय आहेच, तो वेगळा गोष्ट ती वेगळी गोष्ट. पण काही लोकं एक भाकीत करतात, की भविष्यात असे अपघात होणार आहेत किंवा एखाद्या व्यक्तीचं खूप चांगलं होणार आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. मग त्या लोकांचं थर्ड आय ॲक्टिव्ह असतं का? इंट्युशन पॉवरनी पण बरेच लोकं सांगतात. थर्ड आय ॲक्टिव्ह असणारे पण सांगत असतात. मग हे ओके. सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं. ओके. पण आता अजून एक जर याच्यात बघितलं आपण, पूर्णपणे थर्ड आय ज्यांचं जागृत असतं, हं. तर ती लोकं आपल्याला बघायला मिळतात हिमालयामध्ये आणि ते खूप कमी बोलतात किंवा बाहेर ओके. जे आहे इंटरॅक्शन त्यांचं खूप जास्त
नसतं त्या पद्धतीने. ते स्वतःमध्ये असतं. थोडक्यात आपण जे साधू ऋषी जे म्हणतो, जे मोठी तपश्चर्या हं. करतात, असे लोकं असतात. हो. पण मग समजा सर्वसामान्य व्यक्तीच्या बाजूने जर आपण विचार केला, की एखाद्या व्यक्तीला जर थर्ड आय ॲक्टिव्ह करायची असेल, तर हं. एक्झॅक्टली त्याची प्रोसिजर काय जरा ते सांगा ना? याला ना 2 ते 3 पद्धतीने तुम्हाला जाता येतं. सगळ्यात पहिलं जाप, ध्यान आणि त्राटक. ओके, पण मुख्य जे आहे तुम्हाला ध्यानातनंच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात. ओके, त्या मुद्रा, त्याच्यानंतर तुम्हाला शक्तिपात जो ओके. आहे, तो खूप जास्त महत्त्वाचा असतो. गुरु खूप महत्त्वाचे असतात या सगळ्या गोष्टींमध्ये. ओके. मग तुमचं खाण्यापिण्याच्या ज्या काही सवयी आहेत त्या आणि हे करायचं आहे, ती शक्ती जी आहे, तुमची शक्ती आपण जागृत करणार आहोत. थोडक्यात ओके. काय, की तुमची कुंडलिनी जागृत करणे. म्हणजे ओके. कुंडलिनी हां. जागृत होऊन तुमच्या थर्ड आयपर्यंत, आज्ञाचक्रापर्यंत ते पोहोचणं. हां, हां, म्हणजे हां. याच्यामध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या असतात. ओके, ज्या मूलाधार चक्रापासून तुमच्या सहस्त्रार चक्रापर्यंत जात असतात. आणि त्यात ओके. एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं, जे हां. नैसर्गिक प्रत्येकाला मिळालेलं असतं. मग ही ऊर्जा असते, ती ऊर्जा आपण मंत्र जापाने, ध्यानाने, त्राटकने ही वाढवू शकतो. ओके. मग प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल, की बाबा हं. तुम्ही जर थर्ड आय ॲक्टिव्हेशन बद्दल सांगताय, मग हां, थोडक्यात तुम्ही शिकवणारच आहात हां. लोकांना. मग तुमची थर्ड आय ॲक्टिव्हेशन आहे का? हो. ओके, आहे. ओके. पण मग हं, समजा हं, लोकांना विश्वास येण्यासाठी हं, अशा काही गोष्टी आहेत का म्हणजे भूतकाळामध्ये तुम्ही हं, काही भाकीत केलं होतं किंवा तुम्ही एखादी गोष्ट सांगू हं. शकता, की बाबा हे असं होणार आहे, ते तसं होणार आहे. जरा याविषयी सांगा ना? अ, आत्ताचीच एक गोष्ट सांगते तुम्हाला. फॅक्टरी आली होती लास्ट मंथ माझ्याकडे हां. आणि स्थानिकच होती तिथली आणि इन्व्हिटेशन आले, त्यांची फाईल आली, की आपल्याला याच्यावर काम करायचं आहे वास्तू संदर्भातलं. हं, पण मग ज्यावेळेस मी ध्यानाला बसले हं. आणि काय होतं, कुठलीही एखादी केस ज्यावेळेस हँडल करायची असते, तर ती पूर्णपणे अ, तिचं काय आहे, तिथली एनर्जी ओके. ती हां. बघायला लागते आधी. हो, हो. तर थर्ड आयच्या याच्यात ध्यानामध्ये मी ते बघितलं, तर तिथे मला 2 एनर्जीज दिसल्या. ओके. 2 एनर्जीज दिसल्या आणि मला त्यातलं त्या लोकांनी काहीही सांगितलेलं नव्हतं. ज्यावेळेस फर्स्ट व्हिजिट केली मी, हां, त्यावेळेसही काही नाही. मग ते फॅक्टरीचं काम आपल्याला मिळालं आणि हां. ज्यावेळेस फर्स्ट त्यांचं निगेटिव्हिटी क्लिन्झिंग ज्यावेळेस आम्ही केलं, तर त्या दोन्ही एनर्जीजनी मला थांबवलं तिथे. म्हणजे की ओके, त्यांची अशी इच्छा होती, की ते जे काही एनर्जीज आहेत त्या ॲज इट इज तशाच राहू दे. तू काही त्या क्लीन करू नको. तिथलं जे वास्तूचं होतं ओके. हां, तर हे आत्ताची रिसेंटची गोष्ट आहे आणि मग ज्यावेळेस त्यांच्याशी डिस्कस केलं, मग त्यांनी मला सांगितलं, की ज्यांच्याकडनं आम्ही जी फॅक्टरी घेतलेली होती, हां. तर मे बी ते आहेत आणि मला पण त्यांचं इंट्युशन येतं, की ते आसपास ओके, आहेत असं. ते आता हयात नाहीयेत. त्या ओके. एनर्जीज ज्या आपण म्हणू. वाईट आहेत असं नाही, पण त्या एनर्जीज ज्या आहेत तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे थोडक्यात एनर्जी म्हणतोय, की बाबा जी लोकं इथून देह सोडलाय, पण आत्मा थोडक्यात म्हणू हो. तो इथंच हं. आहे, अशा एनर्जीज जाणवू शकतात, जाणवू ज्या तुम्हाला शकतात. जाणवतात. येस. आणि सगळ्यात आधी थर्ड आय ज्यावेळेस तुमचं ओपन होतं, तर मुख्य तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीज ज्या आहेत, त्या सर्वप्रथम बघायला मिळतात. पण मग ह्या एनर्जीज हं. व्हिज्युअलाइज दिसतात का फक्त वेव्ह फॉर्ममध्ये दिसतात? एक्झॅक्टली एनर्जीमध्ये दिसतात. आता समजा आत्ता आहे, पण माझं समजा थर्ड आय ॲक्टिव्ह आहे. तर हां. इथे एखादी एनर्जी असेल, तर मला ते पूर्णपणे जाणवेल. निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, की न्यूट्रल ओके, आहे. समथिंग इज म्हणू शकतो आपण. ओके, पण ज्यावेळेस ध्यानात बसतो, तर पर्टिक्युलर तुम्हाला ती आकृती दिसणं किंवा ती कुठून ओके, आलेली आहे, किती दिवसांपासूनची आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे समजायला लागतात. तुमची ओके, प्रॅक्टिस किती आहे मेडिटेशनची, ओके. त्या ध्यानाची, थर्ड आयचं जे ध्यान आहे, हां. त्याची तुमची प्रॅक्टिस किती आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. ओके, ओके. आणि थर्ड आय जागृत करणं, हे ह्या जन्माचंच एक कार्य आहे असं नाहीये. तुम्ही बरं. मागच्या कितीतरी जन्मांपासून ती साधना केलेली असेल, काहीतरी त्या मार्गात तुमचा प्रवेश झालेला असेल, हं. त्यावेळेसच तुम्ही तुमचं जे थर्ड आय ॲक्टिव्हेशन आहे ते खूप फास्ट होतं. ओके. काहींचं असं असू शकतं, की आत्ता तुम्ही सुरुवात केलेली आहे. हं. पुढे कधीतरी ते जागृत होणं किंवा अगदीच काही काही महिन्यांमध्ये, काही वर्षांमध्ये पण काही लोकांचं थर्ड आय जागृत होत असतं. पण हे ओके. काही ह्या जन्माचंच तुमचं कर्म आहे असं नाही. मागचं तुम्ही खूप घेऊन आलेले आहेत आणि त्या मार्गात तुमचं तेवढी सेवा दिली गेलेली आहे. ओके. म्हणजे जसं तुम्ही आत्ता म्हणताय, की ह्या जन्माचा नाही, मागच्या कैक जन्मांची हं, प्रॅक्टिस म्हणा किंवा हं, त्याबद्दलचा ध्यास म्हणा, त्यानंतर ते ॲक्टिव्हेशन होतं. पण मग एखाद्या व्यक्तीला समजा थर्ड आय हं, ॲक्टिव्हेशन करायचंय, मग हं. तो बिगिनर आहे किंवा मागच्या काही पास्टमध्ये पण त्यांनी ते केलंय, हे त्याला जाणवू शकतं किंवा त्याला समजू हो, शकतं का? प्रॅक्टिसने समजू शकतो. नक्कीच. ओके, हं. ज्यावेळेस ध्यानाला सुरुवात होते ना, व्हिजन्स कसे येतात?
थर्ड ओके. आय क्लिअर कसं होतं? किंवा फास्ट काही लोकांना अगदी सेम डे दीक्षापात झाला त्या दिवशी सुद्धा दिसायला लागतं. ओके. असंही होतं. काही लोकांना 3-3 वर्षही निघून जातात. अरे बापरे! बरं. असंही होतं. ओके. मग साधारण आता समजा एखाद्याला शिकायचंय, हं. तर तो कालावधी किती दिवसांचा असतो? कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 2 वर्ष. ओके. हं. आणि हे डेली असतं की आठवड्याला? डेली, डेली. ओके. आणि याच्यामध्ये एक्झॅक्ट प्रॅक्टिस डेली आहे तुमची. ओके. हं. कुठलीही गोष्ट तुम्हाला एक प्रोसिजर शिकवली जाणार आहे. जी काही हां, प्रोसेस आहे हां. ती शिकवली जाणार आहे. त्याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला आणि रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आपण नवीन शिकत असतो. ते हां, हां. स्वतःची शक्ती जाणवायची आहे, जाणून घ्यायची आहे आणि बघायचं आहे. ओके, ओके. प्रत्येकाचा अनुभव वेगळा, व्यक्ती वेगळा, कर्म वेगळे आणि थर्ड आयचे जे काही ब्लॉकेजेस आहेत, हं. ते प्रत्येकाचे वेगळे-वेगळे आहेत. हां. करेक्ट. त्याच्या प्रॅक्टिसनुसार ते वितळायला लागतात. आता आपण जसं म्हणू, की क्लिअॅरिटी, हां, कशी येते, तर थर्ड आयला तुम्हाला साधारण एक 5 लेयर असतात. हां, कफ जसा असतो किंवा हां, पातळ बर्फाची लेयर आपण एक हां. म्हणू. जसं-जसं तुमचं ध्यान वाढतं, तशी-तशी लेयर ती क्रॅक व्हायला लागते आणि ओके, तुमचं व्हिजन जे आहे ते क्लिअर व्हायला लागतं. ओके. मग तो सगळा प्रॅक्टिसचाच भाग आहे ॲक्चुअली. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. तुम्ही मगाशी कुंडलिनी जागृतचा एक हं, विषय घेतला, तर हं. तो ॲक्चुअली खूप बऱ्यापैकी सोशल मीडियावरती हो, आहे, की खूप फ्रॉड होतायत, हो. की तुझी कुंडलिनी जागृत करून देतो, एवढे पैसे दे, हं. हे दे. तर एक्झॅक्टली काय प्रकार आहे हा? कुंडलिनी तुमच्या शरीरामध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना नाडी हां, मगाशी हां. सांगितल्याप्रमाणे आणि ती सुरुवात होते तुमच्या मूलाधार चक्रापासून. हं. ओके. आणि ती जी आहे ती अशी असते. हां, ह्या ज्या 3 नाड्या आहेत एकात एक हां. तुमच्या सहस्रारपर्यंत. ओके. तर त्याच्यात जे काही लिक्विड आहे, ती लिक्विड कसं कसं वाढतं तुमचं वर येतं हां. किंवा ते ज्यावेळेस तुमच्या सहस्रारपर्यंत जातं किंवा तुमच्या थर्ड आयपर्यंत जातं, तर त्या क्षणाला आपण म्हणतो, की माझं थर्ड आय ओपन झालं. की तुमची ओके. ऊर्जा जी आहे शरीराची, ती पूर्णपणे तुमची वाढलेली असते. हां. पण जोपर्यंत पंप मिळणार नाही, ती ऊर्जा वाढवायला, तोपर्यंत ते होत नाही आणि एकदा ते झालं, की मेंटेन ठेवायला तुम्हाला ध्यान करावं लागतं. ओके, ध्यान, ध्यान आणि ध्यान. ओके, याच्या पलीकडे तुमचं म्हणजे म्हणू ना आपण तुम्ही जेवढं वाढवाल, तेवढी ती ऊर्जा वाढत जाते. युनिव्हर्सच्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट होत राहता. ओके. नुसतंच आता हा सगळा प्रकार गुरूवर पण डिपेंड आहे. काही गुरु जे आहेत ते मूलाधार तुम्हाला हां. अटोनमेंट किंवा शक्तिपात देत असतात. हं. काही गुरु जे आहेत ते आज्ञाचक्राने देत असतात आणि त्या चक्राला अजून गुरुचक्र पण म्हटलं जातं. तर त्या तुम्हाला शक्तिपात जर मिळाला म्हणजे शक्तिपात म्हणजे काय? गुरुकडे जी शक्ती आहे ती थोडीशा अंश तुम्हाला त्यातला ते देतात ते. ओके. म्हणजे तो जो अनुभव आहे तो तुम्हाला सांगायचा जर झाला, गुरुनी जर तुमच्या आज्ञाचक्राला हं. त्यांच्या अंगठ्याने जर स्पर्श केला, जी काही ओके. प्रोसेस आहे, हां. लिटरली तुम्हाला तुमच्या मूलाधारपासनं ते आज्ञाचक्र आणि पिनल ग्लँड हं. हा जो पोर्शन आहे, स्ट्रेट आणि राउंड असा करंट लागतो ओके. किंवा काहीतरी पाठीतनं वरपर्यंत चालत येतंय, काहीतरी गोल-गोल होतंय. मग हा सगळा अनुभव जो आहे, त्या व्यक्तीच्या जे चक्रांचे किती ब्लॉकेजेस आहेत, त्याच्यावर डिपेंड असतात, की त्याला किती ते जाणवतं. बऱ्याच वेळेस एखाद्याचं पूर्णपणे जागृत होऊन जातं आज्ञाचक्र, पण हं. त्याला सेन्सेशन कमी जर असेल, तर ते समजू नाही शकत. पण ज्यांना सेन्सेशन जास्त आहे, सेन्सिटिव्ह जे लोकं आहेत, लिटरली ते सुरुवातीच्या क्षणापासून जे लिक्विड जसं वरती येतं ना, ते जाणवतं पूर्णपणे. बऱ्याच वेळेस असं बघायला मिळतं, की जिथे आपलं आज्ञाचक्र आहे, हा पोर्शन, इथे एक व्हायब्रेशन, कंटिन्यू व्हायब्रेशन असतात तुम्हाला ओके. शक्तिपात झाल्यावर. हं. प्रॉपर जर शक्तिपात तुम्हाला ओळखायचा असेल, तर तुमच्या आज्ञाचक्राला व्हायब्रेशन्स होतात. हा ओके. तुमचा प्रॉपर हे झालेला आहे किंवा तुमच्या मूलाधारपासून ते पर्यंत काहीतरी फिरतंय. हे तुम्हाला ज्यावेळेस जाणवेल, त्यावेळेस तो खरा शक्तिपात तुमचा झाला, हे ओके. ओळखायचं एक साईन आहे. जसं तुम्ही म्हणता, की गुरूंनी टच केल्यानंतर सेन्सेशन जाणवतात आणि ती चक्र ॲक्टिव्ह झाल्यासारखं वाटतं. हं, ओके. पण मग सर्वसामान्य आता जी आपले ऑडियन्स बघतायत, हं, त्यांना समजा ही चक्र ॲक्टिव्ह करायचे, हं. तर त्यांच्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली काय बदल होऊ शकतात? जे काही ते काम करतात ते एफर्टलेस होईल. जो काही त्रास होतो, जो काही डिले होतोय, हां. तो होणार नाही किंवा डिसिजन मेकिंग पॉवर जी आहे त्यांची, ती क्लॅरिटीने ते घ्यायला लागतील किंवा जे चांगलं आहे तेच त्यांच्यापर्यंत पण युनिव्हर्स पोहोचवेल. ओके. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं, की सुख आणि हं. दुःख हे किती घ्यायचं आहे, किती पचवायचं आहे, कसं पचवायचं आहे, जागृत अवस्था जी आहे
ती त्यांची यायला लागते. ओके, हं. ओके, ओके. हा जो सीन दिसतोय आत्ताचा हं. आपला, याच्या पलीकडचे जे काही एफर्ट्स आहे किंवा हां. चांगली वाईट जी काही भावना आहे, ती पण दिसायला लागते. म्हणजे ओके. दृश्याच्या पलीकडचं दृश्य अरे वाह! जे आपण म्हणू ओके, शकतो. एनर्जी लेव्हलला ते तुम्हाला ओके, समजायला लागतं, की ही घटना चांगली आहे, वाईट आहे, न्यूट्रल आहे. तुमच्यासाठी काय चांगलं आहे, हे सगळ्या गोष्टी कळायला लागतात. ओके. योग्य त्या मार्गावर आपलं मार्गक्रमण व्हायला लागतं आणि ज्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सच्या एनर्जीशी जोडले जातात, तर भौतिक जगामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी मिळायला पाहिजे त्या एफर्टलेस मिळतात किंवा तुमची आसक्ती कमी होते आणि ज्या गोष्टीची तुम्हाला आसक्ती कमी व्हायला लागते, ते तुम्हाला सहजच मिळायला लागतं. जी ओके, गोष्ट तुम्हाला कायम पाहिजे असते, ती तुमच्यापासून दूर जाते. ओके. बरोबर आहे. हां, करेक्ट. कारण आपण एखादी इच्छा केली, की खूप वर्षांपासून माझी इच्छा आहे, पण होतच नाही, होतच हं. नाही. पण ज्यावेळेस आपण ती सोडून देतो, की नाही आता ही पूर्णच नाही होत आहे. सडनली एखाद्या वेळेस ती अशी घडून जाते, की तुमच्या मनातही नसतं, कल्पनाही नसते त्या गोष्टीची. तर युनिव्हर्सचा नियम असा आहे, की ज्या गोष्टीची तुम्ही आसक्ती नाही राहणार तुम्हाला, हां. सोडून द्याल, ते तुम्हाला एफर्टलेसली मिळायला लागतं. ओके, ओके. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन जे म्हणतो आपण, हं, जे आत्ता लोकं प्रचंड त्याच्या मागे हं, आत्ता आहेत, तर हं, खूप हं, ट्रेंडिंग चाललंय. सो थर्ड आय ॲक्टिव्हेशन केलं, तर ते हं. सहज आपण मिळवू हो, शकतो. येस. मग आता YouTubeवरती बऱ्यापैकी मी पण पाहिलं, की थर्ड आय ॲक्टिव्हेशनचे बरेचसे व्हिडिओ पाहायला मिळतात आपल्याला. हं, मग लोकांना असं वाटेल, की समजा ते व्हिडिओ बघून आपण हं, प्रयत्न केला, तर हं. थर्ड आय ॲक्टिव्हेट होईल. मग हे खरंच पॉसिबल आहे का नाही? नाही, अजिबात नाही. तुम्हाला गुरुशिवाय ह्या मार्गामध्ये मार्गक्रमण करूच नये. कारण तुमच्या एनर्जीज ह्या खूप हाय होत असतात ओके. किंवा लो जरी असतील, तर तुम्हाला ते मार्गदर्शन पाहिजे ते हाय कशा करायच्या आहेत, मेंटेन कशा ठेवायच्या आहेत हां. किंवा काय तुम्हाला चुकीचं आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टींची नियमावली तुम्हाला YouTubeला नाही मिळणार आहे. हां, करेक्ट. YouTube आहे. त्याला जेवढं वापरायचं, हां, जितकं वापरायचं तितकंच वापरलं गेलं पाहिजे. ह्या खूप मोठी गोष्ट आहे. हां, करेक्ट आहे. आज्ञाचक्र ॲक्टिव्ह करणं किंवा कुंडलिनी जागृत करणं, थर्ड आय ॲक्टिव्हेशन म्हणू किंवा हां, मेडिटेशन म्हणू. हां, एखाद्याच्या सानिध्यात, गुरुच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, तर योग्य मार्गावर तुम्ही चालत असता. हां. ओके. आणि त्यातही तुम्हाला गुरु तुम्हाला शोधत असतात. सगळ्यात महत्त्वाचं, बरं. की ते तुमच्या समोर येऊनच जातात, की हे मला शिकवू शकतात किंवा यांना मला गुरु करायचं आहे. ओके. अशाही गोष्टी होतात. ओके. म्हणजे थोडक्यात एखाद्याला थर्ड आय ॲक्टिव्हेशन करायचंय, हं. तर ज्याच्या नशिबात किंवा ज्याची वेळ आली तो ऑटोमॅटिकली कनेक्ट होतोच. कनेक्ट होतो. ओके. मग त्याला जास्त एफर्ट्स करायची गरज नाही. गरज नाही. ओके. तुम्ही आता मगाशी पिनल ग्लँडचं बोललात, हं. की असंही म्हटलं जातं, की आपले इथून मागचे जेवढे पण जन्म आहेत, ते हं. तिथे स्टोअर आहेत एक्झॅक्टली. तर मग हे खरं आहे का? आणि थर्ड आय ॲक्टिव्हेशनमध्ये त्याची काय मदत होते? मागचे जन्म तिथे स्टोअर आहे असं मी म्हणणार नाही. हं. कारण ती एक ग्रंथी आहे. तिचं ओके. कनेक्शन आपण थर्ड आयशी लावू शकतो बरं, आणि त्या ग्रंथीचं काम आहे तुमच्या झोपेच्या नियंत्रणाचं. बरं. जाग येणं किंवा झोपणं हां. किंवा ज्यावेळेस ध्यान करतो आपण, तर त्या एक सर्टन सिच्युएशनला घेऊन जाणं, डायमेन्शनला घेऊन जाणं, तिथे ग्रंथी ते काम करत असते. ओके, आणि खूप मुख्य काम आहे. ओके. पण मग कंट्रोल करणं तुमच्या झोपेला ओके. पण मग किंवा मेडिटेशनला. आता समजा आपण हां, अ, झोप पण एक मेडिटेशनच आहे. हां. करेक्ट. हां. पण जागृत अवस्थेत आपण मेडिटेशन करतोय. हां. झोपायचं पण नाहीये हां, हां. आणि आपल्याला मेडिटेशन पण करायचं आहे. करेक्ट. तर ते सगळं कंट्रोल त्या ग्रंथीकडे आहे. ओके, ओके. म्हणजे ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतो त्यावेळेस झोप नाही लागली पाहिजे. सो ते हां. कंट्रोल करायचं ते काम आपण ते सांगतोय ना त्या ग्रंथीला. कुठल्याही गोष्टीला आपण ज्यावेळेस अफर्मेशन देतो. प्रत्येक करेक्ट. गोष्टीला माहिती आहे, की हा हात उचलला, की तोंडापर्यंत जाणार, खायला जाणार हो, हो, आहे. हो. किंवा आपण बेडवर गेलो तर आपल्याला ही उशी आहे, इथे डोकं ठेवायचं आहे, असं झोपायचं आहे. हे सगळ्या ग्रंथींना सगळं माहिती आहे. करेक्ट. तर त्या ग्रंथीला एक की आपण बेडवर पूर्णपणे मनुष्य झोपलेला आहे, तर त्याला पूर्ण झोप लागली पाहिजे. आणि हां. तो बसून डोळे मिटतोय, तर तो ध्यान करतोय. तर करेक्ट. याचं कंट्रोल सगळं पिनल ग्लँडकडे आहे. म्हणजे त्याचा यूज जो आहे तो प्रॉपर माहितीच नाही आत्तापर्यंत किंवा हां. शब्द थोडासा अवघड वाटला, की तिथे आपण डीपपर्यंत जायचा प्रयत्न नाही करत. नाही मग करत. हे YouTubeला नाही सर्च होणार. नाही होणार. पिनल ग्लँडचं काम काय आहे? करेक्ट. हां. पण थर्ड आय हे शब्द किंवा आज्ञाचक्र तुम्ही सर्च कराल हां. बरोबर आहे. असं. करेक्ट. अट्रॅक्शन काय होतं तुम्हाला? सोप्या शब्दांचं होत असतं हां. बरोबर आहे. आणि YouTubeमध्ये मुळे असं वाटायला लागलं आता, की सगळ्या गोष्टी खूप सहज आणि सोप्या आहेत. हां. तुम्हाला सोशल मीडिया सहज आणि गोष्टी सोप्या करून देतं, पण त्या-त्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी.
हां. या सगळ्याच गोष्टी जर सहज सगळे लोकं शिकू शकले असते, तर मग आता सगळ्यांचंच थर्ड आय ओपन असलं असतं. करेक्ट आहे. हां. आता ऑडियन्सला असा एक प्रश्न पडला, की समजा आपण रेग्युलर लाईफमध्ये आम्ही जगतोय. हं. बाकी दुसरं काही करत नाहीये. रोजचा जॉब चालू आहे, घरातली कामं चालू आहेत. म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत हं. म्हटलं आपण. तर मग त्यांच्यासाठी जर आपल्याला हे करायचं असेल, तर ह्यानी काय फायदा होऊ शकतो किंवा काय लॉस होऊ शकतो? लॉस तर होणारच नाही. हां. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. फायदा जो आहे, तो असा होईल, की तुमचा ओरा खूप छान होईल. ओके. ओरा चांगला झाला म्हणजे लोकं तुम्हाला ऐकायला लागतील. हं, जे लोकं तुम्हाला निग्लेक्ट करत होते किंवा समजा ऑफिस स्टाफ आहे. तर हं. बऱ्यापैकी वेळेस असं होतं ना, की एखाद्या व्यक्तीला थोडंसं बाजूला सारलं जातं हां. किंवा दुर्लक्षित केलं जातं. तर तिथे तुम्हाला असे बदल बघायला मिळतील, की लोकं तुम्हाला ऐकायला लागलेले आहेत. ओके. आणि जे तुम्ही बोलताय ते परफेक्ट बोलताय. काहीतरी मुद्देसूद बोलताय. हां. तुमचं इम्प्रेशन एक पडायला लागतं आणि ओरा चांगला वाढल्यामुळे चांगले लोकं, चांगले विचार हे तुमच्यापर्यंत यायला लागतात. जागृत अवस्था जी आहे तुमची, ओके. ते पूर्णपणे तुम्ही 24 तास जागृत असतात. डिप्रेशनमध्ये नाही राहत. ओके. चुकीचे विचार जे आहेत, ते निगेटिव्ह विचार चुकीचे म्हणण्यापेक्षा, हं. की हे कन्फ्युजन माइंड ते तुमचं पूर्णपणे थांबतं. ओके. क्लिअरिटी खूप येते विचारांमध्ये, ओके. ओके. स्पष्टता. मग ज्या लोकांना डिप्रेशन आहे किंवा जे हं, एन्झायटीमध्ये आहेत, हं. तर मग अशा लोकांना याचा फायदा होईल? हो, आधी सुरुवात मेडिटेशननी करावं लागेल नॉर्मल हां. आणि एक विशिष्ट स्टेज नंतर आपण त्यांचा पण धडा ओपन करू शकतो. ओके. कुठल्याही डिप्रेशनमधनं बाहेर पडायला, कुठल्याही प्रकारचा असू देत हं. किंवा त्रास असू देत, सगळ्यात पहिलं मी सांगेन मेडिटेशन. ओके. आणि याची उत्तरं तुम्हाला जगात मिळणार नाही. तुमच्या स्वतःच्या आतच तुम्ही उत्तरं शोधता. ती ओके. उत्तरं तुम्हाला कशी शोधायची आणि कसं डील करायचं आहे, हं. त्या प्रॉब्लेमला, सिच्युएशनला ज्याच्यामुळे डिप्रेशन आलेलं आहे. हां. हे उत्तरं तुमची तुम्हालाच मिळायला लागतात. आणि ज्यावेळेस तुम्ही 1-2 पावलं उचलता, तुम्हाला अनुभव यायला लागतात. तुम्ही ते खूप जास्त प्रमाणात त्या गोष्टीकडे ओढले जातात. आणि जे ओके. चांगलं आहे ते कायमच चांगलं आहे. ज्यांना डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, अशांसाठी जर छोटी टिप म्हणू आपण. अ, बरेच लोकं अशी असतात, की स्वतःला कोंडून घेतात. हां. दिवसभर त्यांना बोलायची इच्छा होत नाही लोकांशी किंवा इंटरॅक्शन नको वाटतं किंवा एक्सप्रेस होता येत नाही. हां. अशांसाठी आपण एक मुद्रा सांगू त्यांना हां. आणि मेडिटेशनला तुम्हाला साधी मांडी घालून बसायचं आहे. ही हं. मुद्रा करायची आहे आणि चीन थोडीशी वर करून जिथे गंध लावतो, हां. त्या पॉइंटला तुम्हाला बघायचं आहे. पण त्याच्या आधी 3 मोठे श्वास घ्यायचे आहेत ओके. आणि पूर्णपणे बाहेर श्वास टाकायचे आहेत. मोठ्याने श्वास घ्यायचा आणि हां. मोठ्याने बाहेर टाकायचा आणि नंतर नॉर्मल श्वास तुमच्या श्वासांकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुमचं जिथे गंध लावतो तिथे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. अगदी ओके. 2 मिनिटांपासून जरी तुम्ही सुरुवात केली, तरी तुम्हाला विचार तुमचे थांबतील. मग असं काय की तोंडाने श्वास घ्यायचा, नाकाने सोडायचा काय एक्झॅक्टली? कसंही करा. ओके. जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. फक्त 2 मिनिटं तिथं कॉन्सन्ट्रेट हो, करायचं. हो. कॉन्सन्ट्रेट करायचं आणि मोठे श्वास घ्यायचे. आता थर्ड ॲक्टिव्हेशनवरती परत आपण एकदा येऊयात, हं, की आपण म्हणतो की लहान मुलं जन्मल्यानंतरनं एक 3, 4, 6 महिने म्हणजे रिएक्शन देत नाहीत. पण ते सतत कुठेतरी बघून हसत असतात. हं. मग असं त्यांच्या बाबतीत आहे की त्यांची थर्ड आय ॲक्टिव्ह असते? थर्ड आय ॲक्टिव्ह म्हणण्यापेक्षा ॲक्टिव्ह सगळ्यांचीच असते. हं. अ, हे चक्रांचा जर विचार केला आपण, तर हां, त्याला आज्ञाचक्र आपण म्हणू आणि हां, सगळ्यांचेच चक्र ॲक्टिव्ह असतात. पण जसं-जसं मूल मोठं होतं, हां. त्याला आपण शाळेत घालतो, लोकांशी इंटरॅक्शन वाढतं किंवा हं. तो भौतिक जगात जो आहे तो जगायला लागतो, हां. स्वतः सोडून. करेक्ट. अगदी त्याला बोलता येत नाही तोपर्यंत तो स्वतःमध्ये असतो हां, किंवा त्याला काय पाहिजे, नकोय, तो स्वतःचा विचार करून स्वतःचं खेळणं आहे, झोपणं आहे, हां. शी-सू आहे, व्हॉटएव्हर तो त्याच्या विश्वात असतो. पण बरोबर. ज्यावेळेस बाहेरच्या लोकांशी कनेक्शन येतं, वाढायला हां. लागतं, त्यावेळेस आपण आतली आपली शक्ती सुप्त होत जाते ओके. आणि आपण बाहेर सगळ्या गोष्टी शोधत असतो. आता मेडिटेशनचे कोर्सेस लावणं किंवा ह्या हं. सगळ्या गोष्टी, हा त्याचाच पार्ट आहे. ओके. पण ह्या स्वतः जर स्वतःमध्ये थोडं शांत राहिलं. हां, एक टिप अजून मला सांगावीशी वाटेल, की ज्यांना उत्तरं मिळत नसतील त्यांच्या प्रश्नांची, हां. दिवसातनं 1 तास फक्त शांत राहायचंय आणि स्वतः स्वतःशी बोलायचंय. ओके. डिस्कस करायचं आहे आतल्यात. हं. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि नक्कीच ही ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या कामाचा डिसिजन होत नाहीये, उत्तरं सापडत नाही. जर त्याविषयी चर्चा स्वतःशी केली. स्वतःशीच करायची. मला वाटतं मॅडमने आता खूप चांगली ट्रिक सांगितली आहे. ज्यांना कुणाला असं वाटतंय, की असा प्रॉब्लेम आहे, त्यांनी एकदा ट्राय करायला हरकत नाही. आणि ट्राय केल्यानंतर काय अनुभव होतोय तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जे आता लाईफस्टाईल सुरू आहे, हं, फास्ट फूड आहे किंवा खूप सारे मेडिकेशन्स आहेत, हं, वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स मार्केटमध्ये येतात. हं. मग ह्याच्याने थर्ड आय ब्लॉक व्हायला काही कारण आहे का? नाही तसं काही सांगता नाही येणार याचं खाणं-पिणं हां. किंवा मेडिसिन.
तो एक त्रासाचा भाग आहे किंवा खाण्याच्या ज्या काही पद्धती आहेत. हां. तसं ब्लॉक वगैरे काही नसतं. आतल्या विचारांनी ब्लॉक होऊ शकतं. अर्थात डिप्रेशनच कारण. पण तुम्ही ज्यावेळेस ह्या मार्गात येतात, हं. त्यावेळेस तुम्हाला नियमावली असते. खाण्यापिण्याचे नियम असतात. बाकी सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानी ते ओपन व्हायला जे आहे तुम्हाला खूप छान मदत होत असते. नियम आहेत, प्रत्येक गोष्टीला नियम हां. आहे. पण ते कधी नियम फॉलो करायचे आहेत, कधी कुठलं करायचं आहे. इव्हन 7 चक्राचा जर विचार केला आपण, हं. तर सगळ्यात पहिलं मूलाधार चक्र येतं. हां. मूलाधार चक्राची देवता येते गणपती बाप्पा. हां. हं. आणि त्या मूलाधार चक्राचा रंग आहे तो लाल रंग. ओके. पण मग तुम्ही त्या संदर्भात जर 15 दिवस तुमचं ध्यान जे काही प्रोसेस आहे आपली थर्ड ॲक्टिव्हेशनचा जो काही कोर्स आहे, हां. त्याच्यामध्ये आपण तो 15 दिवसाचा एक कोर्स असतो. पार्ट असतो म्हणजे, हां. की 15 दिवस तुम्ही लाल रंगाचं फूड खायचं आहे. सगळ्यात पहिलं सकाळी. ओके. तर ते ॲक्टिव्हेशनला तुम्हाला मदत होते. मग ह्या सगळ्या गोष्टी तिथे फॉलो केल्या जातात. मग ओके. जसं-जसं तुमच्या चक्रांच्या वर कुंडलिनी येत असते, हां. तुम्हाला ते जाणवतं आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये ते बदल होत असतात. ते अनुभव येत असतात. म्हणजे ते डिस्कशन तुम्ही गुरूंशी करू शकतात. मग ते कळतं, ओके. की बाबा आता इथपर्यंत आलेलं आहे. मग आता काय बदल करायचे आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा त्याच्यात समजत असतात. ओके. म्हणजे प्रत्येक चक्राचा वेगळा कलर कलर आणि आहे. येस. ओके आणि त्याच्या संदर्भातले रेमेडीज वेगवेगळ्या आहेत. येस. ओके आणि मग जसं प्रत्येक चक्र ॲक्टिव्ह होत गेलं, की मग आपण कुंडलिनी जागृत झालो असं म्हणतो. म्हणतो. तेच हं. तोच प्रकार हो. थोडक्यात. चक्र बॅलन्सिंग, क्लिन्झिंग, ओरा बॅलन्सिंग, क्लिन्झिंग आणि मग ते जे कुंडलिनी जागृत होते, त्याचा रिझल्ट जो आहे तो अफाट म्हणजे सांगू नाही शकत तुम्हाला. ओके. नुसतीच कुंडलिनी जागृत करणं हा पूर्णपणे पार्ट वेगळा आहे. हां. पण तुम्ही चक्रावर ज्यावेळेस काम करून ही गोष्ट करत असतात, त्यावेळेस रिझल्ट जे आहेत ते खूप छान आहेत. ओके. जसं तुम्ही आता सांगितलं, की चक्र कसे ॲक्टिव्ह होऊ शकतात. हं, पण मग समजा एखाद्या व्यक्तीचे सगळे चक्र ॲक्टिव्ह असतील, हं. तर तो कुठल्या-कुठल्या क्षेत्रात किंवा कुठल्या-कुठल्या नवीन ज्या फील्ड आत्ता आल्यात त्यात काम करू शकतो? फील्ड म्हणण्यापेक्षा जे काही तुमचं निवडलेलं आहे, प्रत्येकाचं पर्टिक्युलर हां. वेगळं-वेगळं आहे. हं. पण याचं तुमच्या आयुष्यावर परिणाम जो आहे, तर आता समजा मूलाधार चक्र तुमचं ॲक्टिव्ह झालं, हं. तर पैशांसंदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत, हां. त्या तुमच्या कमी व्हायला सुरुवात होत असते. ओके. त्याच्यानंतर मूलाधार चक्र जे आहे, तर तुम्ही नातेसंबंध जे आहेत, हं. ते छान जपायला शिकतात. जे लोकं तुमच्यापासून दूर जायचे हां. किंवा कनेक्शन कट व्हायचं बऱ्याच हं. वेळेस, तर ते तुम्हाला अटॅच व्हायला लागतात. हृदय चक्र किंवा अनाहत चक्र जे आहे, ते तुमचं ॲक्टिव्ह झालं, की करुणाभाव तुमचा खूप जास्त होतो. ओके. म्हणजे दया यायला लागते आपल्याला. दया म्हणण्यापेक्षा जे चांगलं आणि वाईट हं. त्याच्यावर तुम्ही रिएक्ट होता किंवा एखाद्याला दुःख झालंय, तर तुम्ही ती गोष्ट समजू शकता, की याला किती प्रमाणात त्रास होतोय. ते फिलिंग ओके. तुम्हाला येऊ शकतं. विशुद्धी चक्र ज्यावेळेस तुमचं ॲक्टिव्ह होतं, हं. तर चुकीची वाणी जी आहे किंवा भाषा आहे किंवा अ, एखाद्याला दुखावणं म्हणा, हां. ते तुमच्याकडून होऊच शकत नाही. ओके. ती जागृती तुमच्याकडे येत असते. असे प्रत्येक चक्राचं काम वेगळं-वेगळं असतं. ओके. पण मग असं म्हणतात का, की जे आता टेलिपॅथी करतात किंवा हं, जे रेकी करतात, हं. त्यांना याचा खूप फायदा होतो? खूप जास्त फायदा होतो. ओके. कारण एखादा व्यक्ती तुमच्याकडे आलेला आहे आणि तुम्ही जर त्याला बघूनच सांगू शकाल, की याला काय त्रास होतो, याचं कुठली चक्र ॲक्टिव्ह आहे, नाही आहे. हां. तर तुम्हाला ते रेकी देण्यामध्ये, त्या व्यक्तीला हील करण्यामध्ये, ओके. ते पेशंट, क्लायंट हँडल करताना तुमचं 50% काम इथेच संपून जातं. ओके. ओके. तुम्हाला सर्च करायला, त्याचा वेळ घ्यायला, तेवढी गरज नाही पडत ना, ती प्रोसेस कमी होऊन हां. जाते ना तुमची. करेक्ट. आणि तुमचे सेन्सेस इतके ॲक्टिव्ह होऊन जातात, हं. की येणाऱ्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे? तो आता काय बोलणार आहे? हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. मग समजा एखाद्याची थर्ड आय ॲक्टिव्ह आहे, तर हं, जसं मगाशी आपण पहिल्यांदा बोललो, की हं, एनर्जीज असतात, हं, काही निगेटिव्ह, काही पॉझिटिव्ह. हं, मग त्या थर्ड आय ॲक्टिव्हेशन करणारा जो व्यक्ती आहे, हं. त्याला ह्या निगेटिव्ह एनर्जीज हार्म करू शकतात का? नाही. तसं नसतं. तुम्हाला डील करता आली पाहिजे त्यांच्याशी. बरं. सगळ्याच एनर्जी हार्म करणाऱ्या असतात असं काही नसतं. तुमच्याकडे माझ्याकडे शरीर आहे. हं. तुमचा स्वभाव वेगळा, माझा स्वभाव वेगळा. हां, मी शांत आहे, तुम्ही तापट आहात. हां, एखाद्या गोष्टीवर सेम गोष्ट आहे, माझी रिएक्ट व्हायची पद्धत वेगळी आहे, तुमची वेगळी आहे. हां. सेम त्या एनर्जीजचं पण तसंच असतं. त्या एनर्जीजच्या ज्या काही काय म्हणता येईल स्वभाव आपण म्हणू एक हं. प्रकारचा. तर त्यांची रिएक्ट व्हायची पद्धत वेगळी असते. फक्त त्यांना हँडल कसं करायचं आहे, हे तुम्हाला प्रॅक्टिसनी ओके. जमतं. अशी एखादी केस सांगू शकाल? म्हणजे मगाशी हं. तुम्ही सांगितली, पण त्याच्यापेक्षा वेगळी, की समजा एखादी निगेटिव्ह एनर्जी होती आणि हं, हं. तिच्याबरोबर तुम्ही जे म्हणताय ते ऐकत नव्हते आणि तुमचं म्हणणं तुम्ही पटवून दिलंत. एक एनर्जी होती, की आकाशिकमध्ये खरं तर ती अटॅच झालेली होती हां. आणि
मुलीशी बोलायचं होतं त्यांना. हं. पण त्या मुलीला बरेच प्रश्न विचारायचे होते आईला, हां, की खूप लहान असताना ती आई गेलेली होती. हां. आणि मग आता ह्या मुलीला कळायला लागलेलं होतं, वयात आलेली होती आणि आईशी कनेक्ट हं. झाली ती. त्या आल्या पण. पण मुलीचे प्रश्न त्यांना ऐकायचेच नव्हते. बरं. तर हट्टी स्वभाव होता त्यांचा थोडासा. हं. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की मी जाऊन 12 ते 13 वर्ष झालेली आहेत आणि मला जेवायलाच मिळालेलं नाहीये. हो. कारण मग आवडीचं जेवण काय, तर साहजिक आपलं जे काही पारंपरिक हां. थोडं जे आहे, ते त्यांना पाहिजे होतं. मग सवाष्ण त्या होत्या. तर हां. त्यांना बाकीचा त्यांचा साज-सगा पाहिजे होता. तर त्यांचं म्हणणं होतं, की तुमचं काय आहे ते मला नका सांगू. मला काय पाहिजे आधी ते द्या आणि मग मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. आधी ओके. हे कंप्लीट करा आणि त्या पूर्णपणे म्हणजे नाही, नाही, नाही म्हणजे मला शब्दच ते तोंडातनं त्यांना जे बोलायचं आहे ते सांगत होत्या त्यांच्या पद्धतीने. जे काही हां, बघायची तुमची पद्धत आहे किंवा हां. डील करायची, बोलायची पद्धत आहे त्या याच्यामध्ये. हं. त्या फक्त त्यांचा हॅमर करत होत्या, की मला हे पाहिजे आहे, हे मला ही भूक लागलेली आहे आणि मला आत्ता ह्या गोष्टींची गरज आहे. ते मला आत्ताच्या आत्ता तुम्ही कधी देणार ते सांगा. ओके, ते दिल्यावर मग मी तुमचं पुढचं तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. ओके. मग जवळ-जवळ मी 7 ते 8 वेळेस ट्राय केलं. म्हटलं आम्ही हे तुम्हाला देणार आहोत. हं. पण तुमची मुलगी हे प्रश्न विचारते आहे, हां. तर तुम्ही याची उत्तरं द्या. नो. ओह! तर ह्या सगळ्या गोष्टी त्या स्वभावावर पण हे असतात. वाईट होत्या का अशा नाही. पण आता एखादी व्यक्ती जाऊन जर तुम्ही 10 वर्ष त्या व्यक्तीकडे बघितलंच नाही त्या हां, एक आत्मा म्हणू आपण, हां, की साधारण आपल्याकडे अशी पद्धत आहे, की श्राद्ध कर्म आपण करत करेक्ट. असतो हो. किंवा वर्ष जे असतं हां, त्यांचं त्यावेळेस जे असतं पितृपक्षामध्ये हां. त्यांना आपण ते अन्नदान देत देत असतो. असतो. इतर आपण विचारच करत नाही, की हां. खरंच ती जी एनर्जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे की नाही आहे? हं. हा आपण कधी बघायचा प्रयत्नच करत नाही आहोत. करेक्ट. आणि साहजिक जर तिची मुलं लहान असतील, कुठल्याही एंटिटीचे, हं, तर ती मार्गस्थ व्हायला थोडी अडचणच करेल ना. कारण हं. संसार अर्धवट झालेला असतो किंवा मुलं लहान असतात आणि करेक्ट. अचानक घडणारी जी घटना असते, तर हां. त्यावेळेस ते एनर्जी एक्सेप्ट नाही करत ओके. मार्गस्थ व्हायला. मग त्यांना ते शुअरिटी येऊन, की नाही मग तुझ्या मुलाकडे आम्ही लक्ष देणार आहोत. तर हां. तुला तुझं पुढचं मार्गक्रमण केल्याशिवाय पुढचा प्रवासच नाहीये ना. तू नाहीये. इथे थांबून काय करणार? करेक्ट. हे जोपर्यंत त्यांना आपण सांगत नाही किंवा त्यांना मार्गस्थ करत नाही, हं. त्याच्यासाठी प्रोसेस असते, एक वेगळ्या-वेगळ्या प्रोसेस असतात. करेक्ट. तर त्या तुम्हाला केल्या की ते होतात. ओके. पण सांगायचं काय, की तुम्हाला त्या एंटिटीशी डील करता आलं पाहिजे. हां. सांगता आलं पाहिजे किंवा बोलतं करता आलं पाहिजे. बऱ्याच एंटिटी अशा असतात, खूप बोलणाऱ्या असतात, बऱ्याच अशा असतात, की त्या बोलतच नाही, एक्सप्रेसच नाही होत. येऊन थांबतात समोर, ओके. पण बोलतच नाही. मग त्यांना पण बोलतं करावं लागतं. त्या केसमध्ये काय झालं? त्या मुलीची डीलचं काय झालं मग? मग नाही त्यांनी केलं सगळ्या गोष्टी त्या केल्या. नंतर आम्ही परत त्यांच्याशी कनेक्ट केलं. तिला जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं समाधानकारक मिळाली. जसं तुम्ही आता मगाशी म्हणाला, की थर्ड आय ॲक्टिव्हेशनमध्ये गुरूचा खूप मोठा पार्ट आहे. येस. पण समजा काही-काही केसमध्ये जर असं झालं, की बाबा हं, गुरुच जसा हवा तसा नाही मिळाला, तर मग हं. काय परिणाम होऊ शकतो? गुरु हवा तसा नाही मिळाला म्हणण्यापेक्षा तुमची जी काही एनर्जी आहे, हं. ती तुम्ही कशी यूज करताय ओके. किंवा कुंडलिनी जागृत व्हायच्या वेळेस जे काही तुम्हाला नियम सांगितलेले आहेत, हां. ते तुम्ही फॉलो केले नाही. बरं. त्या नियमांनीच त्या गोष्टी कराव्या लागतात. हं, कुंडलिनी जागृत करतांनी हं. किंवा केल्यावरचे काही दिवस. ओके. आणि तिथे जर तुम्ही चुकलात, तर बऱ्याच वेळेस असं बघायला मिळतं, की लोकं वेडी होणं, खूप विचारांचा ओह! गोंधळ होणं, एकतर खूप झोपून राहणं किंवा झोपच न येणं, चिड होणं, ओके, राग होणं, अ, भूक विसरणं, झोप विसरणं. जसं ओके. मी तुम्हाला म्हटलं, की पिनल ग्लँड तुमची झोपेशी संदर्भ करेक्ट. आहे आणि हां. तिचा संदर्भ थर्ड आयशी पण आहे. बरोबर. मग ती ग्रंथी तुमची डिस्टर्ब होते. हां. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती ग्रंथी डिस्टर्ब होऊन जाते तुमची. एक तर ओके, कमी स्त्रावायला लागते किंवा जास्त स्त्रावते. ओके. ती ऊर्जा जी आहे खूप जास्त प्रमाणात अप झाली, तरी त्या ग्रंथीला प्रॉब्लेम आहे. कमी झाली तरी कुठल्याही गोष्टीला एक सवय करावी लागते हां. आणि ती सवय 21 दिवसांची असते. थोडक्यात गुरुचा खूप मोठा रोल आहेच रोल आहे, याच्यामध्ये. रोल आहे. ओके. गुरूंचा पण रोल आहे. प्लस तुम्हाला पण जे काही नियम सांगितलेले आहे, हं. ते प्रॉपर तुम्ही फॉलो केले गेले पाहिजे. मग एक्झॅक्टली काय नियम असतात त्याच्यामध्ये? किती वेळ ध्यान आहे, किती वेळ त्राटक आहे, किती वेळ जाप आहे, हं. पोझिशन्स काय आहे, त्याच्यानंतर मग तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, ओके, हे सगळं असतं. ओके. म्हणजे मांसाहार थोडक्यात वर्ज्य हो, असं काही हो. आहे का? येस, येस, येस. मग ओके. का वर्ज्य आहे? तर याच्यामध्ये नियम आहे, की तुमचं पोट रिकामं हवं.
बरं. कारण तुम्ही जर खूप पोटभर जेवले, हां, तर जी काही ऊर्जा तुम्हाला पास केलेली आहे, ते हां, अन्न पचवायलाच निघून जाईल. ती हां. ऊर्जा तुमचं ते लिक्विड फ्लुइड वरपर्यंत नाही पोहोचवणार. करेक्ट आहे. म्हणून ओके, तुम्हाला खूप छोट्या-छोट्या प्रमाणात खूप जास्त वेळेस खाल्लं तरी चालणार आहे. पण एका वेळेस खूप प्रमाण नाही ठेवायचं. ओके, हे त्याच्यामध्ये सांगितलं जातं सगळं. ओके. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत नियम त्याच्यात. आहेत. ओके आणि ते फॉलो केलं तरच ते ॲक्टिव्हेशन होणार येस. आहे. ओके. कुठलीही गोष्ट सहज सोपी नाहीये. नाही आहे. तुम्हाला पण तितके एफर्ट्स त्या गोष्टीसाठी करावे लागतात. एक जनरल एक प्रश्न असा येतोय, हं, की आपण रस्त्यावरती बघतो खूप सारे मानसिक रोगी आपल्याला दिसतात. हं, काही जण खूप छान इंग्लिश बोलत असतात, पण हं, तरी असं वाटतं, की हा व्यक्ती इथे का कचऱ्यामध्ये पडलाय? हं, हं. तर मग ह्या व्यक्तींच्या मध्ये असं काही झालं असेल किंवा एक्झॅक्टली थर्ड आय ॲक्टिव्ह झाली आहे त्यांची, पण ती चुकीच्या पद्धतीने झाली असं काही आहे का? नाही, पिनल ग्लँड त्यांचं डिस्टर्ब झालेलं असावं. ओके. हां, थर्ड आय नाही म्हणू शकत आपण त्यांना. कारण थर्ड आयला गुरु लागतो. हां, बरोबर. गुरुशिवाय थर्ड आय ॲक्टिव्ह नाही होऊ शकत. हं. पण काही कारणाने पिनल ग्लँडला मार लागला, ॲक्सिडेंट झाला ओके. किंवा ग्रंथी कमी जास्त प्रमाणात स्त्रावत असतात. कमी अधिक प्रमाणात चुकीची औषधं घेतले गेल्यामुळे म्हणा हां. किंवा हा प्रकार ब्लॅक मॅजिकमध्ये पण बऱ्यापैकी मोडला जातो. ओके. कुठलंही ब्लॅक मॅजिक होताना सगळ्यात आधी तुम्हाला हॅमर केलं जातं आज्ञाचक्रावर. बरं. हं. त्याच्याने पण ह्या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतात. मग समजा एखाद्यावरती ब्लॅक मॅजिक झालंय किंवा नाही झालं हे आपण कसं ओळखू शकतो? ते एनर्जीज तुम्हाला लक्षात येतात. तुमचं ज्यावेळेस बरं. थर्ड आय ओपन होतं ना, हां. तर त्यावेळेस ज्या व्यक्तीला ते ब्लॅक मॅजिक आहे, त्याचा ओरा पूर्णपणे ब्लॅक असतो ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे त्याची बुद्धीची जी क्षमता आहे, हां. विचारांची क्षमता आहे, हं. विचारच करू शकत नाही. चांगला पण नाही, वाईट पण नाही, स्ट्रक होतो तो विचारांनी ओके. सगळ्यात आधी. आता बरेच बिझनेसमॅन असे बघितले, की खूप छान बिझनेस चालायचा हां. आणि कालांतराने निर्णय क्षमताच त्यांची हे झाली किंवा सगळे निर्णय चुकायला लागतात. हो, हो. बऱ्याचदा आणि पाहतो आपण. नंतर मग स्टक होतात किंवा ते घाबरायला लागतात निर्णय घ्यायला, की नको हां. मी कुठलाही निर्णय घेतला तर माझ्याकडनं तो चुकतोय. करेक्ट. तर हे एक 100% ब्लॅक मॅजिकचं लक्षण आहे, की तुम्हाला ओके. नजरदोष होऊन एखाद्या जेलस फील कोणी झालं असेल, तर त्यांनी ब्लॅक मॅजिक तुमच्यावर केलं असू शकतं. ओके. असं नॉर्मली जाणवतं, की जी लोकं मेडिटेशन करतात हं. त्यांच्या कपाळावर काहीतरी प्रेशर आल्यासारखं वाटतं. तर हे चांगलं आहे का वाईट आहे? नाही थर्ड आय ॲक्टिव्हेशनची सुरुवात म्हणा किंवा तिथे कुंडलिनी जागृत होऊन ते लिक्विड तिथपर्यंत पोहोचले. हां. ते लेयर जसं मी तुम्हाला सांगितलं 5 लेयर असतात. त्या लेयर वितळायला लागल्यावर पण तिथे थोडंसं तुम्हाला सेन्सेशन जाणवतं. ओके. चांगली गोष्ट आहे. ओके. खूप छान साईन आहे. समजा असं म्हटलं जातं, की थर्ड आय जर उघडली, तर मग अहंकार जागा होईल की काय? असं काही आहे का? होतो बऱ्याच लोकांचा होतो. कारण आता काय झालं, की सहज या गोष्टी मिळायला लागलेल्या आहेत तुम्हाला. हां. सोशल मीडियामुळे म्हणा किंवा काय, की तुम्ही गुरूंपर्यंत पोहोचताय. म्हणजे बरोबर. जग खूप जवळ आलंय आपण हो. असं म्हणू आणि ती गोष्ट ज्यावेळेस तुम्हाला सहज मिळते तर तुम्हाला काय होतं, की अहंकार एक येतो. सहज ज्यावेळेस त्या करेक्ट. गोष्टी मिळतात. हं. पण याचा एक धोका असा पण आहे, की ती शक्ती तुमची जाऊ शकते. ओके. ते तुम्हाला का मिळालेलं आहे, की युनिव्हर्सच्या एनर्जीशी कनेक्ट होऊन तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे. बरोबर. तुम्ही वेगळे नाही आहात. तुम्ही त्या करेक्ट. युनिव्हर्सच्या एनर्जीमध्ये समाविष्ट आहात. हां. पण तुम्हाला जगावेगळं काही मिळालेलं नाही. त्याचा थोडासा अंश मिळालेला आहे आणि त्या अंशाचा जर तुम्हाला अहंकार आला, युनिव्हर्स जसं देतोय तसं ते घेऊ पण शकतो. ओके. तर ओके. ती शक्ती तुमची दिसण्याची जाते पण. त्याच्यामुळे अहंकार टाळलाच पाहिजे. ओके. टाळलाच पाहिजे. थर्ड आय ॲक्टिव्हेशन करण्यापेक्षा जी एक आत्मिक शांती म्हणतो आपण, हं. ती जास्त महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतं का? थर्ड आय ॲक्टिव्हेशन किंवा आत्मिक शांती याच्याही पेक्षा पुढचं मी बोलेन तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, ओके. की जागृत अवस्था तुमची. हां. सद्सत विवेक बुद्धी जागृत असणं आणि चांगलं, वाईट, न्यूट्रल हे ज्यावेळेस तुम्हाला कळायला लागतं, हं. त्यावेळेस कुठल्याही गोष्टीची तुम्हाला काय म्हणतो अट्रॅक्शन नाही राहत. मग ते ओके. थर्ड आयचं पण नसेल किंवा शांतीचं पण नसेल. आपोआप त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं घडत जातात आणि तुमच्यापर्यंत युनिव्हर्स पोहोचत असतं. ओके. ओके. जागृत अवस्था तुम्हाला आली करेक्ट. पाहिजे. आता बऱ्यापैकी तुम्ही थर्ड आय ॲक्टिव्हेशन बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, की हं, त्याचे नियम काय आहेत? ते ॲक्टिव्हेट का करायचं? केल्याने काय फरक पडतो? सो खूप साऱ्या गोष्टींवरची चर्चा आत्ता झालेली आहे हं. आणि आत्तापर्यंत ज्या लोकांनी हा एपिसोड बघितलाय आणि त्यांना कळालंय, की थर्ड आय ॲक्टिव्हेशन म्हणजे काय आहे? ती का केली पाहिजे? केल्याने काय फरक पडतो? तर त्यांनी मॅडमचा क्लास जॉइन करायला हरकत नाही. तर ज्या लोकांना मॅडमचा क्लास जॉइन करायचा असेल, तर त्यांनी नक्की जॉइन करा. समोर स्क्रीनवरती नंबर दिसतोय आणि मॅडम आत्ता अधिक माहिती सुद्धा देतायत. मॅडम जरा तुमच्या क्लासविषयी सांगा.
आपल्याकडे 2 पद्धतीचे क्लास आहेत. एक जो आहे तो 5 महिन्यांचा आहे. वीकली असतो तो आपला. हां. त्याच्यामध्ये स्टेप वाईज आपण जात असतो. ओके. आणि थर्ड आय ॲक्टिव्हेशन ज्यांना फास्ट करायचं आहे. हं. तर त्यांच्यासाठी आपण आता 1 जानेवारीमध्ये सत्र ठेवले 3 दिवसाचं आहे. त्याच्यामध्ये आपण ते 7 चक्रा ॲक्टिव्हेशन कोर्सचं आपण नाव ठेवलेलं आहे. ओके. पण मुख्य काम आपलं आज्ञाचक्र ॲक्टिव्ह करणं. ओके. आपण जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये 3 दिवसाचं निवासी हं. थर्ड आय ॲक्टिव्हेशन किंवा 7 चक्रा ॲक्टिव्हेशन हे घेतोय आपण. ओके. आणि निवासी असल्यामुळे तुम्हाला सकाळी जवळ-जवळ 4 ते 5 तास आणि संध्याकाळी 4 ते 5 तास ओके. असं याच्यामध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. आणि निवासी असल्यामुळे एक वेगळी गुरूंच्या सानिध्यात म्हणू आपण किंवा करेक्ट. एक समोरासमोर जे मार्गदर्शन असतं हां. त्याच्यात तुम्हाला खूप छान अनुभवायला मिळेल. वाह! म्हणजे बऱ्यापैकी आपण कोर्सेस ऑनलाईन बघतो आणि हो. मला वाटतं जर हा निवासी आहे, हं. तर थेट गुरूंची आज्ञा आहे किंवा गुरूंच्या सानिध्यात राहायला मिळणार आहे. तर मला वाटतं ज्या लोकांना हा कोर्स जॉइन करायचा आहे, त्यांनी वेळ न घालवता लगेच फोन करा किंवा WhatsAppवरती पिन करा. सो मॅडम आता बराच वेळ झाला गप्पा मारतोय. आपण आता थांबूयात. मॅडम तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक यू व्हेरी मच. तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.